सकाळ सकाळी लवकर उठून मामाकडे आलो. मामाला सोडायचं होतं आणि गाडी घेऊन घरी यायचं. तर घरी घेऊन आलो गाडी आणि मस्त आलो रानात. हे बघा हे आपलं रान. या रानात ही गुलछडीमध्ये हे आपण एक लावलं होतं वालाच्या शेंगा. थोड्याच लावल्या होत्या घरी खाण्यापुरत्या. मस्त मध्ये मग मम्मीने आपण तोडल्या आणि आता संक्रांत आली ते संक्रांतीला शेंगा लागतात. यावर रानात पाणी सोडलं होतं. मग ते पाणी बघितलं आणि पाणी बघून झालं की बघता आपल्याला दिसलं लाल कोळी. गुलछडी पडले लाल कोळी आणि हे आपल्या रानात सगळं मस्त मध्ये वांगी बिंगी थोडं लावलेलं आहे. पावटा बिवटा कडनी लावलेला आहे. घरची शेती असल्यामुळे घरीच खायला मिळते. तर लालकोळी दिसली, लालकोळीला मस्त मध्ये औषधं घेतली. घरी येऊन औषधांचा हिशोब मांडत होतो. बघतोय तर काय खर्च एवढा झाला आहे गुलछडीला. जेवढा खर्च झाला तेवढंच पैसे बी नाही निघलं. नशिबाचा खेळ सगळा. नुसतं पैसे लावायचा. मग परत संध्याकाळी रानात आलो कारण आपल्याला भरायचा होता बॅलर. ज्या लालकोळीची औषधं आणल्या त्याची फवारणी द्यायची. मग मस्त मध्ये मोटर चालू केली. हे बघा विहिरीतलं पाणी फार खाली गेलं पण चालायचं. थोड्याच वेळ चालू करायची आपल्याला. मग मस्त चालू केली आणि आलो आपण रानात. तिथं आलो मस्त बॅलर भरायला लावला. पाटा मोठ्या पाईपाने बॅलर भरून घेतला. बॅलर भरून झाला की आपण पाणी दिलं सोडून रेन शॉवरवरती. त्या गुलछडीमध्ये इथंच आपल्याला फवारणी द्यायची. मग तिथं आपण केलं रेन शॉवर चालू. मग एक अर्धा तास जरी धुतली तरी एकदम वरचा कचरा सगळा निघून जातो. मग आलो आपण झेंडू तोडायला. इकडूनचा झेंडू तोडला आणि तोडून झालेला झेंडू उपटून ठेवला. त्या झेंडूच्या रानात एकच कोबीचा गड्डा आलता. कसा आहे बघा सांगा बरं. तुम्हाला काय वाटतंय लावला पाहिजे काय कोबी या रानात? लावायचं असेल तर कमेंट करा. मस्त सगळं आवरलं.